तर एवढी लोक खात होती ना पूर्वी, हा. तर आता मिरची भजी खाणारा वर्गच कमी झाला. आता नवीन बरोबर पिढी सगळे वडापाव, कुठे नवीन सँडविच हे ते असले आयटम खाते. क्रिस्पी अशी गरमागरम भजी आपल्या समोर तयार आहेत आणि थोडा लुक जो आहे तो 65 सारखा दिसतोय. हा 65 करा. तर मालवणी भजी खूपच फेमस आहेत आणि बहुतेक कोल्हापुरात तुमच्याशिवाय कोण करत नसेल. नाही जास्त. 1992 पासून इथं हा स्टॉल आहे. तर इथल्या मालवणी भजी खूपच फेमस आहेत. मालवणी भजी म्हणजे काय प्रकार असतो ते आता आपण बघणार आहोत. मी तर पहिल्यांदाच बघणार आहे आणि तुम्हाला पण क्युरियोसिटी असेल की मालवणी भजी नेमकी कशी केली जाते, कशा पद्धतीने मसाले वापरले जातात, कशा पद्धतीने पीठ मळलं जातं. तर हे सगळे डिटेल्स आपण दादांकडून ऐकणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो मालवणी भजीची प्रोसेस आता आपण बघालोय. दादा हे पीठ कसं कसं केलं जाते जरा सांगा आम्हाला. चौकोनी कांदा कापला जाते का? चौकारी कांदा ते नॉर्मल जी भजी असतात त्यासाठी उभा कांदा कापला जातो, पण हा आहे तो चौकोनी कांदा असा कापला जातो. नेक्स्ट मिरची, ओके, मिरची घ्यायची. हरा मिरची. ओके, ह्यामध्ये आता कांदा किती किलो बारीक केला आपण? त्या आता कमी 8 किलो कांदा आहे. नेक्स्ट पालक. पद्धतीने मित्रांनो आता समोर बघू शकता हा पालक जो आहे बारीक करून टाकला जातोय. आता किती पालक घेतला जाईल याला? किती किलो? 4 पिंडी असते. 4 पेंड्या असतात. ओके, एक वेळेला 4 पिंडी असते. रोजच्या 6 पिंडी लागते आम्हाला. रोजच्या 6 पेंड्या लागतात. ओके मित्रांनो कोल्हापूरमध्ये ही विनसची मालवणी भजी खूप फेमस आहेत आणि त्यासाठी आपण रेसिपी आता बघतोय आणि आता बारीक पालक करून टाकलेला आहे यामध्ये. नेक्स्ट पुदिना. नेक्स्ट आता पुदिना टाकला जाईल. हिरवी भाजी चलते. एकूण कुठल्या असं सांगितलं आता? शेपू चलते, मेथी चलते. हा, ते लाल भाजी येते, लाल भाजी चलते. बर. आता काय करतोय आपण? हे पुदिना. 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 आता हा मित्रांनो पुदिना जो आहे तो छानपैकी बारीक करून घेतला जातोय. त्यामुळे भाजीला मित्रांनो फ्लेवर इतका छान येतो त्या पुदिना आणि पालकमुळे ती काय विचारू नका. आणि मित्रांनो गर्दी जी आहे ती 5 नंतर खूप होते इथं ही भजी खाण्यासाठी. आणि पुदिन्याचा फ्रेश असा मिंट फ्लेवर आता खूप छान पद्धतीनं इथं आता सुगंध येतोय. वा. तर 2 पेंड्या आता मिक्सिंगला वाळूया आपण. मिक्सिंग पुदिना टाकलाय. आता हे सगळं मिक्सिंग करून घेतलं जाईल. आता सुरुवातीला पहिला एक हिरा बेसन घेणार आम्ही त्यात. बर. आणि मग आमचे त्यात बाकीचे मसाले येणार. हा. हे हिरा बेसन घेतलेलं आहे. हा. बर. हे रुचिराचा चटणी पावडर येणार. चटणी पावडर. चटणी मित्रांनो पावडर. मालवणी भजीची प्रोसेस आता बघतोय आपण. हिरा बेसन घेतलंय, त्यामध्ये चवीप्रमाणे चटणी पूड घेतलेली आहे. बस. हे येणार त्याला धनापूड. धने पूड आहे. धना पावडर येणार. मित्रांनो फक्त मसाले बघा तुम्ही आता आणि त्याच्यावरनं तुम्ही स्वाद काय येतो ते कल्पना येईल हा तुम्हाला. गरम मसाला. गरम मसाला. येणार आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट. ओके, नॉर्मल भजीमध्ये पडत नाहीत. नाही एवढं नाही पडत. नॉर्मल भाजी मध्ये रेग्युलर तुमचे बरोबर ना? हा. त्याला भरपूर मसाले येतात भरपूर मसाले. आणि ही प्रोसेस सगळी वेगळी आहे. बरोबर. आता हे जिरा पावडर येणार. जिरा पावडर पण आहे. अरे बापरे, मसाले म्हणजे भरपूर घातले जातात आता. हो मसाले भरपूर घातले जातात. तुम्ही जसं मगाशी म्हणाला तो की बरेच मसाल्याने भाज्या घातल्या जातात, तर ते अगदी खरं आहे. हा. आणि मसाले एकदम छान असे फ्लेवर देतात. खूप छान सुगंध आला. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची. ओके मित्रांनो ही आलं मिरची आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि त्याला मोहरीची फोडणी पण आहे. चवीप्रमाणे मीठ आहे. हा चवीप्रमाणे मीठ येणार. थोडासा काय सोडा येणार. सोडा येणार जरा. ओके. आता मिक्सिंग करून लावून घ्यायला. आता हे सेपरेट पीठ आता मिक्स केलं जाते. बर. मित्रांनो अतिशय युनिक अशी मालवणी भजीची आपण प्रोसेस बघतोय आणि हे पीठ जे आहे इतर भजींसारखं एकत्र मिक्स नाही केलेलं आहे. आणि आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या मगाशी कट करून त्याला लावलं जाईल. वा. मित्रांनो पिठाचा कलर तुम्ही चेक करू शकता. थोडासा लालसर झालेला आहे मसाल्यामुळे. हे आता मिक्सिंग सगळं होणार आणि हे ह्यामध्ये येणार. बरोबर. आणि जे चिकन 65 ला कसं आपण लावतोय त्या पद्धतीने कांद्याला नेला. आणि त्याच्यानंतर मग आमचं रेग्युलर बेसन दळून घेतलेलं आम्ही असते. स्वतः डाळ घरी दळतोय. बर बर बर. ते त्यामध्ये मिक्सिंग मध्ये
मीडियम राईस. मित्रांनो आता हे जे पीठ आहे ते वेगळं केलं होतं आणि ते आता भाज्यांना लावलं जाते. मिक्सिंग होणार एकत्र. ओके. तर मित्रांनो पातळ आपण जे पीठ केलं होतं ते हा, आता ह्या पातळ भाज्यांना पीठ लावलं केलं, जाते. ते पातळ पीठ सगळं एकत्र लावून घेणार पहिला आता. बरोबर. भाज्यांना आणि कांद्याला लागणार ते. हा हा. आणि त्याच्यानंतर मग आमचं सुकं बेसन येणार दुसरं रेग्युलर. बर. ते बेसन घालून त्याला लेवल घट्ट करून व्यवस्थित ओके. मग ती भजी सोडायला चालू करणार. 5 मिनिटं लागते त्याला. तर मित्रांनो हे जे मसाला आहे आणि भाज्या जे आहेत ते एकत्र व्यवस्थित मळून घेणं महत्वाचं आहे. हा, व्यवस्थित सगळे मिक्सिंग झाले की मग रेग्युलर सगळं त्याला मसाला लागला पाहिजे कांद्याला पूर्ण. बरोबर. मग त्याला स्वाद चांगला येणार. लागल्याशिवाय हे होत नाही. मसाला सगळा लागला पाहिजे व्यवस्थित. हा, व्यवस्थित लागला पाहिजे कांद्याला पूर्ण व्यवस्थित. ते बेसन मध्ये आम्ही अर्धा किलो जे बेसन घेतलं ना हा. त्यामध्ये हिरा बेसन मध्ये सगळं ते मसाला टाकले ते. बर. चिवड बेसन धरलं की कांद्याला धरते दाबून. हा. त्यानंतर मग ते व्यवस्थित ठेवते. बर. मग सुरा होत नाही, सुटत नाही, असं धरते त्याला दाबून. ओके ओके ओके. आता ह्यामध्ये आम्ही सुकं बेसन घालणार. आमचं रेग्युलर हे डाळ आणून घरी तयार केलेलं बेसन आहे. बर. ते घरचं आपलं जे आहे ते. हा, घरी तयार करतोय आम्ही डाळीची पोत्यानं. हे बेसन त्या कांद्याच्या नुसार किती लागते त्या पद्धतीने घालणार. ओके. की बाबा आपल्याला त्या कांद्याला किती बेसन लागते हा. त्या पद्धतीने आपण घालणार. हे सगळं अंदाजानं केलं जाते. सगळं अंदाज माप काय नसते. आणि इतक्या वर्षांचा तुम्हाला अनुभव आहे. हा हा, हे आता 33 वर्ष होत आहे. तर आता मित्रांनो भजी सोडायची प्रोसेस चालू झाली. पीठ छानपैकी मळून झालंय. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झालं दादा पीठ मळत होते. आणि इथं तुम्ही समोर बघू शकता ही छोट्या आकाराची ही भजी जी आहेत ते आता आपल्या समोर सोडली जातात. मित्रांनो उन्हाचा ताव आज कोल्हापूरमध्ये खूपच जास्त होता आणि आता 5 वाजायला आले आणि थोडस ऊन आता शांत झाले. आणि आता ह्या स्टॉलवरती व्हिडिओ चालू आहे. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ चालू आहे. 5 वाजता भजी खाण्यासाठी गर्दी होती आणि दादा त्याची तयारी करतायत. मालवणी भजी आपल्या समोर आता ही बारीक सोडली जाते. पेज आहे त्यांचं. तर छोटी सांडग्याच्या आकाराची अशी ही भजी सोडली जातात. तर त्यांना हे दिलंय. वा. मग माडा आणते त्यांनी. वा. भजी खायला उभं राहा. मी ऐकलं मित्रांनो आता समोर बघू शकताय गोल्डन कलर वरती आता ही भजी जी आहेत ती समोर आपल्या फ्राय होत आहेत. आणि अतिशय छोट्या आकाराची ही क्रिस्पी अशी भजी मालवणी भजी आपल्या समोर आता तयार होत आहेत. कोल्हापूरकरांमध्ये मित्रांनो विनस कॉर्नरची ही भजी खूपच फेमस आहेत. स्थानिक लोक जे असतील त्या सगळ्यांना इथला स्टॉल माहिती आहे. पण जर कोणी तुम्ही कोल्हापूरमध्ये येणार असाल बाहेरून तर ह्या विनस कॉर्नरच्या भजी सेंटरला भेट द्या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. स्पेशली ही जी मालवणी भजी आहे ती संध्याकाळी 5 वाजता तयार होते आणि ह्या भजीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता यावं लागेल. दादा आता होत आले भजी होत आले. ओके ओके. 2 मिनिटांमध्ये आता ही भजी काढली जाईल. आणि जवळजवळ आता समोर बघू शकता 4:30 वाजत आलेत. 5 वाजता गर्दी होईल. आता दादाने आपल्यासाठी ही भजी काढलेली आहेत लवकर थोडी. तर मित्रांनो ही भजी आता आपल्या समोर तयार आहेत. तर मित्रांनो ही अशी मालवणी भजी सुंदर अशी आपल्या समोर तयार आहेत आणि आता वेगळ्या प्लेट मध्ये काढली जातील. तर आपल्या समोर आता मित्रांनो ही मालवणी भजी तयार आहे. त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकली जाईल. तर मित्रांनो बरेच मसाले यामध्ये टाकले आहेत. ते कुठले कुठले तुम्ही व्हिडिओच्या पाठीमागे जाऊन तुम्ही चेक करू शकता. बरेच मसाले आणि भाज्या या भजीला ऍड केलेले आहेत. आणि नॉर्मल कांदा भजी पेक्षा ही नक्कीच वेगळी भजी म्हणावी लागेल कारण बऱ्याच भाज्या आणि मसाले यामध्ये ऍड आहेत. मित्रांनो समोर आता बघू शकता हा कोल्हापूरचा जम्बो वडा आपल्या समोर आता दादा काढतायत दादा. आणि कलर तुम्ही चेक करू शकता छानपैकी असा गोल्डन कलर आलेला आहे. कोल्हापूरच्या बटाटे वड्यांची बातच काही और आहे मित्रांनो. साईज आणि कलर काही जबरदस्त असतो इथला. आणि खरा वडापाव खाण्याचं समाधान जे आहे इथं कोल्हापुरात आल्यानंतर मिळतं आम्हाला. जम्बो साईजचे हे वडे आपल्या समोर तयार आहेत.
पिझ्झा बर्गर कडे वळायला पिझ्झा बर्गर सगळा वर्ग वळला दाबेली म्हणा बर डोसा हे ते सगळं असलं. पण सगळ्यात महत्वाचं काय वाटलं दादा तुम्हाला परवडत नसून पण तुम्ही ही भजी जी आहे मालवणी हो हो ते आता त्याला फक्त मसाले जास्त लागतात लोकांसाठी- भाज्या जास्त लागतात हा. पण तुम्ही ती टिकवून ठेवलेली आहे ती हा, कोल्हापूरची लोकांना जी काहीतरी खासियत चव आहे वेगळी द्यायची म्हणून आम्ही बरोबर तेवढा त्यात काय मार्जिन नाही नाहीतर मग दिवसभर चालू केलं तर मी होणार गिरायक मला हा. पण मार्जिन नाही उगाच कसं आहे लोकांना पण परवडलं पाहिजे 40 रुपये प्लेट लावलं तर ते घेणार नाही बरोबर आहे बरोबर त्या पद्धतीने आम्ही रेट पण लावला आणि ते संध्याकाळी कसं बँका ऑफिस सुट्टी झाली ना लोकांची हा. घरी जाते वेळी पार्सल घेऊन जातात पार्सल घेऊन जातात खाणारे असतात बरोबर आणि टायमिंग ते बरोबर आता पावसाच्या वातावरणामध्ये तर इथं थांबायला गर्दी होत नाही एवढी बरोबर गर्दी होती बरोबर आता अचानक टायमाला 4-5 वाजता जर पाऊस पडला हा तर ही भजी खायला म्हणत तुम्ही इथे गर्दी भेटला पाणी जर तुम्हाला असलं तर पाण्यात नसेल उड्या मारत वाट काढत येणार येतात. कारण एवढा वास सुटतोय ना खमंग नाही आताच खरंच एकदम जबरदस्त सुगंध येतोय भज्यांचा ठीक आहे एक प्लेट भजी आम्हाला द्या हो दे नाही आणि बॉम्बे वडा आणि एक तुमचा रेग्युलर वडा द्या म्हणजे साईज आपल्याला कळेल आणि कळेल. रेट पण सांगता येईल मला हा तर आता एक प्लेट आपण मालवणी भजी घेतोय हा बारीक आहे ब्रेड देऊ. आणि ब्रेड पण आहे याच्यासोबत तर मित्रांनो आपण ज्या मालवणी भजीच्या शोधात इथं आलो होतो ती समोर बघतोय आपण गरमागरम दादांनी आताच फ्राय केलेली आहे ही मालवणी भजी त्याबरोबर मिरची आणि एक कोल्हापुरी ब्रेड दिला जातो त्यासोबत आपण आता इथला रेग्युलर कोल्हापुरी वडा जो आहे तो बघतोय त्याच्यासोबत ब्रेड आणि चटणी दिली जाते मिरची आहे याला आणि याचा रेट कोल्हापुरी वड्याचा 25 रुपये आहे मालवणी भजीचा रेट कसा आहे दादा 32 रुपये ब्रेड सकट 35 रुपये ओके ह्या मालवणी भजीचा रेट मित्रांनो 35 रुपये आहे तर समोर आपला हा आहे तो बॉम्बे वडा आहे छोट्या आकाराचा त्यामध्ये काय करणार पुदिना चटणी आहे कांदा सॉस टाकलेला आहे आणि हा आपला कोल्हापुरी मोठ्या आकाराचा वडा आहे शूटिंग करायला त्याने आले सांगलीत बॉम्बे वड्याचा रेट कसा आहे हा हा 12 रुपये 12 रुपयाचा आहे आणि कोल्हापुरी वडा तो 25 रुपयाचा आहे दोन्ही मधला साईज तुम्ही चेक करू शकता तुम्हाला देऊ शकतो तर हा छोटा आहे आणि हा जवळपास दुप्पट आकाराचा आहे आणि इकडे आपण मालवणी भजी बघतोय तर दादा आपलं नाव सांगा माझं मंगेश कराळे आणि वेनस भजी सेंटरवरती तुम्ही कधी बसून येत आहे तरी 15-20 वर्ष तरी हो रेग्युलर येत आहे 92 ला इथे मी चालू केलं आहे बर. त्याच्या आधी यांच्या स्टँड वरती हा स्टॉल होता बर. शाळेत असल्यापासून आम्ही यांच्याकडे येत आहोत अतिशय सुंदर असं त्यांची भजी आहे. मालवणी भजीच खायला येतो 5 वाजता असते त्यांची बर. आणि आता जवळ 15 वर्ष झालं मी आहे यांच्याकडे बरोबर 15 वर्ष 15 सांगा माझं नाव डीएम पाटील मी तसं मूळचा कोल्हापूर जवळपास माझ्या मते 17-18 वर्ष झालं मी विनस भजी कॉर्नर वर येतो 17-18 वर्ष 17-18 आणि सर्वात महत्वाची म्हणजे इथं आवडीने येतो या भजीसाठी कारण कोल्हापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर माझ्या मते ह्या एकाच ठिकाणी या प्रकारची चांगली मालवणी भजी एकमेव ठिकाण आहे म्हणजे आमची आणि- शाखा कुठेही नाही नाही आणि या भजीची खासियत आहे म्हणजे एक तर कुरकुरीपणा आहे यामध्ये बरोबर आणि यामध्ये बरेचसे मसाले म्हणजे मी कधीतरी या मालकांशी बोलतो त्यावेळेला सांगितलं जातं 30च्या जवळपास काहीतरी यामध्ये मसाले ऍड केले पाहिला तर तेलाचा अंश वगैरे तुम्हाला कुठेही दिसणार नाही अगदी बरोबर ओके म्हणजे एखादं साधं भजी जरी घेतलं तर आपल्याला तेल सुटलेलं दिसतं हा. इथं कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे तुम्हाला कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या लोकांना खवई म्हटले जातात कारण तिथे बरोबर. काही चांगलं एखादं फूड मिळतं तर आवर्जून लोक गर्दी अनेक करतात. किलोमीटर तिथं जाऊन त्याचा आस्वाद हा. घेतात तर ह्या मालवणी भजीचा नक्कीच प्रत्येकाने आस्वाद घेऊन एकदा पाहावं हा, हा. हेच ज्या भजीसाठी इथं आलो होतो ती ही भजी आता आपण टेस्ट करतोय तर ह्यासोबत एक पेटीपाव दिला होता ती भजी आता आपण टेस्ट करून बघणार आहोत अतिशय मित्रांनो क्रंची आणि खुमासदारी भजी आहेत खुमासदार भजी म्हणजे काय ते इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल किती क्रंची आहेत तुम्ही साऊंड चेक करू शकता आतला मित्रांनो मसाले जे आहेत ते कुठले कुठले मसाले वापरले आहेत ते तुम्ही बघितले तसंच पालक आहे यामध्ये पुदिना आहे धने जिरे पूड आहे आणि दादांचे काही सिक्रेट मसाले असतील ते देखील आहेत तर ह्या सगळ्या मसाल्यांमुळं अतिशय चविष्ट आणि जबरदस्त अशी ही भजी आपल्यासमोर तयार आहेत आणि विनस कॉर्नरला जर आलात मित्रांनो तर कोल्हापूर खरंच हवयांचं शहर म्हणून ओळखलं जातं तर त्या विनस कॉर्नर त्या उषा टाकीच्या बरोबर समोरच जुनी उषा टाकीची होती त्या बरोबर समोरच हा विनस भजी सेंटर नावाचा स्टॉल असतो तर इथे या आणि संध्याकाळ 5 नंतर आपल्याला ह्या मालवणी भजी मिळतील तर दिवसभर बाकी वडा आणि भजी चालू असतात
पण मालवणी भजी खायची असेल तर संध्याकाळी 5 नंतर यायला लागेल आणि याच्या कुरकुरीत गरमागरम भजीचा आस्वाद तुम्हाला घ्यायला लागेल. वा, तर मित्रांनो कोल्हापूरचा पेटी पाव सुद्धा खूप फेमस आहे आणि ह्या पेटी पाव सोबत आपण आता ही भजी टेस्ट करून बघूयात. आणि भजी सोबत जर मिरची नसेल तर भजीची खरी चव समजत नाही. वा, मित्रांनो जेव्हा कधी कोल्हापूरला याल तेव्हा ही मालवणी भजी अवश्य ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.